शिवाजी आहे. तप सेवा मिलन हा शब्द पहिल्यांदा मला काळावर 2015 मध्ये परंतु आम्ही कृपा काही झाली नाही. त्या प्रसंगात जोडायची नंतर 2018 मध्ये मला ब्लड प्रेशर डिटेक्ट झाला. गोळ्या घेण्याची झाली परंतु ते गोळ्या घेत असताना मला खटकत होतं त्याच्यावर की तर गोळ्या घ्यायची सवय नव्हती म्हणजे घ्यावं लागत होतं. 2021 मध्ये कोविड नंतर जेव्हा पहिल्यांदा शिबिर झाला खामगावला शिरारी मध्ये जुलैमध्ये तेव्हा तिथे गेलो होतो. तेव्हापासून या असं जोडलं झालं. नंतर 7 दिवस कॅम्प केला. पूर्ण तातडीनं फॉलो केले 3 महिन्यामध्ये. नंतर दिवाळी आली, दसरा दिवाळी सण तेव्हा सुरू झाला. पूर्ण साधन विसर्जित झाली. पुन्हा जे मासिक रुटीन होतं त्यावर आलं. मन काही म्हणत नव्हता. नंतर कळाला की डिसेंबर मध्ये शेगावमध्ये पुन्हा शिबिर आहे. वर्षाचा शिबिर होते तिथे तो पण शिबिर गेला. पुन्हा ते लागलं. 6 महिन्यात 2 शिबिर केले आणि नंतर लक्षात आलं की हे संस्था कशी आहे, कसं सुविधा काय आहे. सर्वात अगोदर तप कळाला, नंतर सेवा कळाली आणि थोडासा ध्यान कळाला. नंतर असं कळलं तर पुढे आम्ही चालू. नंतर तो त्या मला थांबवायला बंद झाला होता 2 वर्ष. नंतर आमच्या इथे सोबत मी होतोच भाऊजीचे पुन्हा सुरू केलं ते 2 मागील वर्षापासून मला हा सुद्धा आता सोबत भेटल्यानंतर ते ब्लड प्रेशर वगैरे केव्हा गोळी केव्हा बनवली मला माहित पडलं. जेव्हा 21 मध्ये गोळी बंद केली होती नंतर तरी वाटत नाही की वाढला किंवा सगळं कसं सुरू होतं. बऱ्याच वेळा ब्लड प्रेशर चेक करायचो पण प्रत्येक नॉर्मली आहे. आता ते ब्लड प्रेशर चेक करणे बंद करून टाकलं. आता रिपोर्ट काढला होता सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे. किडनी फंक्शन वगैरे सर्व काढले असं मला जय श्रीराम. मोठा एक शिवाजी आहे. माझा अनुभव आहे की मी जेव्हापासून या जोडलेली आहे तेव्हापासून मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझा कवलेचा प्रॉब्लेम होता, गोळ्याचा प्रॉब्लेम होता, पूर्ण वाटण्याचा त्रास होता आणि मेन म्हणजे कसं यांना खूप फरक पडलेला आहे. यांचं सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हापासून आम्ही या सेवेत जोडलेलो आहे तेव्हा सांगू इच्छिते